सकाळची 8:18, रात्रीची 9:13 आणि माझ्या आयुष्याचे 3:13. हरवले गर्दीत हे आयुष्य माझे, ट्रेन मधली सीट चौथी शोधताना, 14वीचा चांद नाही आणि कैवल्याचं चंद्र नाही. मग म्हणावं असं वाटतं की मला काही कमी नव्हते, मला काही कमी नाही, मला काही कमी नव्हते, मला काही कमी नाही, तरीही मी सुखी आहे अशी काही हमी नाही, तरीही मी सुखी आहे अशी काही हमी नाही. काय सोडलं की आपण सुखी होऊ आणि प्रिय होऊ सगळ्यांना, नाही का? यक्ष प्रश्न आहे हा. काय सोडलं की आपण सगळ्यांना प्रिय होऊ आणि सुखी होऊ? इगो, अहंकार सोडला की आपण सगळ्यांना प्रिय होऊ, सुखी होऊ. समोरून चालला होता, आपण जरा लक्ष नाही दिलं, असं आपण 10 वर्ष मनात ठेवतो. काय काय एकदम स्वतःला तोऱ्यात काय समजतो काय माहिती होतं. समोरून चालला, मला ओळख पण नाही दाखवली. तुम्हाला सांगतो, सगळ्या गोपिका म्हणाल्या होत्या की काय रे कृष्णा, तुझ्या आदरीने मी बासरी का असते? तर बासरीने उत्तर त्यांना एवढंच सांगितलं, एक तर मी सरळ आहे, तुमच्यासारखी वाकडी नाही, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी नेहमी हेच सांगत असते की कहलवाता है वो, बस वही कह सकती हूँ, अपने मन की कहूँ इतनी मेरी औकात कहाँ. मला असं वाटतं की सगळे रिपू म्हणजे काम, क्रोध, मद, मोह हे सगळे गळून पडल्यानंतर छिद्र नाही तयार होत, तर एक पूर्णत्व मिळत असतं आणि त्यातनं कृष्णाचंच रसायन वाहत असतं. त्यालाच बासरी म्हणत असावेत, म्हणून त्याला शिळी म्हणत असावेत, कारण ती कधी शिळी होत नाही त्यामुळे. आणि म्हणून वाटतं की कृष्णाने 2 देणग्या दिल्या, एक म्हणजे भगवद्गीता आणि एक म्हणजे बासरी. मुग्धाच्या गळ्यात सुद्धा चक्क कधी ना कधी आपल्याला बासरी दिसू शकते. ती तशी दिसलीच होती आपल्याला लिटिल चॅम्प्स मध्ये असताना, कारण मुग्धाच्या गळ्यातली बासरी कशी आहे माहितीये का? अशीही कधी वाजते बासरी, श्वास म्हणतो मला आज दिसला हरी. मला असं वाटतं ती एकदा राधा अधर मधु मिलिंद जय जय नावाची बासरी मला ऐकवतो.
त्या बालमन गोविंद जय जय रमा रमण हरी गोविंद रमा रमण हरी गोविंद जय जय रमा